तळोद्यात अवैध दारू व पान मसाला वाहतूक उधळली. 7,58,000चा मुद्देमाल जप्त, एकास अटक. तळोदा शहरात अवैधरित्या दारू व प्रतिबंधित पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर तळोदा पोलिसांनी कारवाई करत एकास अटक केली असून तब्बल 7,58,592 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम पायल्या वसावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नटवर दामजी वसावे व 29 राहणार काकरपाटी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक 18 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शहादा रोडवरील भन्साली प्लाझा समोर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी महेंद्र बोलेरो पिकअप MH 46 AR 2310 वाहनातून अवैध दारू व पान मसाला विक्रीसाठी वाहतूक करत होता. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता 300 देशी दारूच्या क्वार्टर, कॅनॉन व किंगफिशर बिअरच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात विमल पान मसाला व V1 तंबाखू असा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दारू, बिअर, पान मसाला, तंबाखू व वाहनाचा समावेश असून एकूण किंमत 7,58,000 रुपये आहे. हा मुद्देमाल महाराष्ट्र प्रतिबंधित असून मानवी आरोग्यास अपायकारक आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिल खां पठाण हे करत आहेत.